अथ द्विचत्वारिंशोऽध्यायः। श्रीशुक उवाच अथ व्रजन् राजपथेन माधवः स्त्रियं गृहीताङ्गविलेपभाजनां विलोक्य कुब्जां युवतीं वराननां पप्रच्छयान्तीं प्रहसन् रसप्रदः। कृष्ण आणि बलराम गोपाळांना बरोबर घेऊन मथुरेच्या रस्त्यातून हिंडत होते. हिंडता हिंडता राजमार्गावरून पुढे चालले होते आणि त्यांनी सर्वांनी एका कुब्जेला पाहिलं. कुब्जा म्हणजे कुबडी. दिसायला ती सुंदर होती, पण शरीराने कुबडी होती. हातामध्ये तिच्या उठण्याचा डबा होता. ती कुबडी पाहिल्यावर कृष्णाला चेष्टा करायची लहर आली आणि भगवान त्याला म्हणाले, का त्वं वरो वेतदुहेनुले का त्वं वरोर्वेतदुहानुलेपनम् कस्यांगने वा कथयस्व साधुना देह्यावयो रंगविलेपमुत्तमम् श्रेयस्ततस्तेन चिरात् भविष्यति. मुद्दा म्हणाले, हे सुंदरी. कुबडीला सुंदरी म्हणायचे कारण आहे का काही? चेष्टा करायची लहर आली ना. तू कोण आहेस? हे उठणं कोणाकरता घेऊन चालली आहेस? आम्हाला नीट सांग ना बाई. ही सुगंधी उटी आम्हाला दे, आम्ही लवकर तुझं कल्याण करू. त्या ती कुबडी म्हणजे सैरंध्री म्हणतात तिला. या ब्युटी पार्लर चालवणाऱ्या बायका आहेत ना, त्यांना सैरंध्री म्हणतात. पोशाख करणाऱ्या, मेकअप करणाऱ्या, त्यांना सैरंध्री म्हणतात. द्रौपदीने सुद्धा विराटाच्या घरी राहिले तेव्हा सैरंध्रीचं काम केलं. त्या सैरंध्री हे विशेष नाम नाही आहे, सामान्य नाम आहे. तेव्हा ती म्हणाली, कुब्जा, दास्यस्महं सुंदर कंस सम्मता त्रिवक्रनामा ह्यनुलेपकर्मणि मद्भावितं भोजपतेरतिप्रियं विना युवां कोन्यतमस्तदर्हति. हे परमसुंदरा, तर कृष्णाला पाहिल्यावर भाळली ना. कृष्णाला पाहिल्यावर पुरुष भाळत होते, स्त्री भाळेल्यातनं वय काय? मी कंसाची त्रिवक्रा नावाची उठणं लावणारी आवडती दासी आहे. त्रिवक्रा म्हणजे 3 ठिकाणी वाकडी. भोजराज कंसाला माझं उठणं अतिशय आवडतं. कारण का, ती कुबडी असल्यामुळे हळूहळू उगाळत होती ना. चंदन भरभर भरभर जर उगाळलं तर ती शेंगदाण्याची चटणी होती, मग ते गंध होत नाही. गंध किती मऊ व्हायचं असेल तर हळूहळू उगाळलं पाहिजे. तेव्हा माझं उठणं अनुलेप हे अतिशय आवडतं. परंतु तू मागितलंयस, तुझ्यापेक्षा अधिक पात्र उठणं लावायला दुसरं कोण आहे? भगवंताचं सौंदर्य, कोमलता, मधुरता, मंदहास्य, प्रेमाने बोलणं, प्रेमालाप म्हणजे प्रेमाने बोलणं, पाहणं, यामुळं प्रभावित होऊन ते उठणं कंसाचं तिनं कृष्णाला आणि बलरामाला देऊन टाकलं. स्वतःच्या शरीरावर रंगाखेरीज वेगळ्या रंगाचं उठणं लावल्यामुळं दोघेही अतिशय सुंदर दिसू लागले आणि कुब्जेवर प्रसन्न झाले.
म्हणजे एवढं उठणं दिलंय तिने, तेव्हा हिचं काहीतरी कल्याण केलं पाहिजे. म्हणून 3 ठिकाणी वाकड्या असलेल्या पण चेहरा सुंदर असलेल्या कुब्जेला सरळ करायचा निश्चय घेतला. भगवंतानी आपल्या पायाने कुब्जेची पावलं दाबून धरली, 2 बोटाशी हनवटीला लावली आणि किंचित शरीर असं म्हणजे झटका दिला शरीराला, असं वर उचलली अशी, किती सरळ झाली. तत्क्षणी तिचं अंग सरळ झालं. अहो, भगवंताचा हात लागल्यावर वाकडे सरळ होणारच ना. वाकड्या माणसाला सरळ करायला एक परमेश्वर तरी पाहिजेत, नाहीतर संत तरी पाहिजेत. संतांनी अशी पुष्कळ वाकडे सरळ केले. ती अतिशय सुंदर युवती दिसायला लागली. रूप, गुण, औदार्य यांनी संपन्न झाल्यामुळं भगवंताशी आता आपलं मिलन व्हावं अशीच इच्छा उत्पन्न झाली आणि कृष्णाच्या शेल्याचं टोक पकडलं. एहि वीर गृहं यामो न त्वां त्यक्तुमिहोत्सहे त्वयोन्मथित चित्तायाः प्रसीद पुरुषर्षभ. हे वीरा, आमच्या घरी चल, आली का पंचायती. मी आपल्याला सोडू इच्छित नाही. माझं चित्त आपल्या मनामध्ये विलीन झालेलं आहे. हे पुरुषोत्तमा, या दासीवर प्रसन्न व्हा. उपकार करायला गेले, गळ्यात त्याने धोंड. बलरामाच्या देखत त्या कुब्जेने अशी विनंती केली. बरोबरच्या गोपाळाकडे हसत हसत भगवान त्याला म्हणाले, हे सुंदरी, तुझं घर म्हणजे आमची काळजी मिटवणार आहे. माझं कार्य पूर्ण झालं की तुझ्या घरी येईन मी, काय काळजी करू नकोस. कारण आमच्यासारख्या वाटसरूंना, पंथांना, प्रवाशांना तुझ्यासारखाच आधार आहे. मुद्दाम बोलले भगवान तिला कौतुक करण्याकरता. ज्याच्याशी त्याच्याशी कसं बोलावं याचा आदर्श सुद्धा भगवान श्रीकृष्ण आहेत. तिला कशाला नाराज करायचं. असं आहे, भगवंताकडे तुम्ही ज्या इच्छेनं, वासनेनं जाल ती पूर्ण होते. भक्तीनं गेला भक्ती मिळेल, कामाने गेला काम मिळेल. अहो, कल्पवृक्ष आहे तो. जी कल्पना कराल ती मिळेल ना. अमृत मागितलं अमृत मिळेल, विष मागितले विष मिळेल, दारू मागितले दारू मिळेल. काय मागायचे तुम्ही ठरवा. त्या कुब्जेनं काम मागितला. त्यांच्या मग तिला समजूत घालून पुढे निघाले. बाजारपेठेमध्ये पोहोचले. व्यापाऱ्यांनी कृष्णाला, बलरामाला विडे, फुलांचे हार, चंदन, नजराणे दिले, पूजन केलं. त्यांच्या दर्शनाने स्त्रियांचं भान हरपत होतं. एखादी चित्रातली मूर्ती पहावी असं कृष्णाला आणि बलरामाला पाहून त्यांना वाटत होतं. नगरातील लोकांना धनुर्याग होता ना, मग धनुर्याग तो मंडप कुठं आहे, धनुष्य यज्ञाचं ठिकाण कुठं आहे हे विचारत विचारत धनुर्मख शाळेमध्ये जाऊन पोचले. मख म्हणजे यज्ञ, धनुर्मख म्हणजे धनुर्याग. आणि तिथे मोठं अद्भुत धनुष्य पाहिलं. त्याची पूजा केलेली होती. सैनिक त्याच्या रक्षणाकरता ठेवलेले होते. त्या धनुष्याकडे जाताना सैनिकांनी अडवलं, पण त्यांना न जुमानता भगवान तिथे गेले आणि बळजबरीने ते धनुष्य उचललं. डाव्या हाताने सहज उचलून त्याला दोरी लावली आणि एका क्षणात दोरी ओढून उन्मत्त हत्तीनं ऊस मोडावा तसं ते धनुष्य मोडून टाकलं. त्याच्या आवाजाने आकाश, पृथ्वी, दिशा दुमदुमून गेल्या. कंसापर्यंत आवाज गेला आणि तोही भयभीत झाला.
धनुष्याचे रक्षण करणारे रक्षक अतिशय चिडले आणि कृष्णाच्या अंगावर गेले. पकडा 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 ओरडायला लागले. कृष्ण आणि बलराम सुद्धा रागावले. ते मोडलेल्या धनुष्याचा एक तुकडा बलरामाने हातात घेतला, एक कृष्णाने हातात घेतला आणि दोघांनी त्या तुकड्यांनी कंसाची जी सेना होती ती सगळी पळवून लावली. समोर आले, त्यांचा संहार केला आणि अशा प्रकारे पराक्रम करून यज्ञशाळेच्या मुख्य दरवाजातून बाहेर आले. मथुरा नगरीचं वैभव पाहत पाहत हिंडायला लागले. पहिला पराक्रम केला. नगरवासियांनी ऐकलं की कृष्ण बलरामांनी धनुष्य मोडून टाकलं आणि अंगावर आलेल्या सगळ्या सैनिकांना मारून टाकलं. तेव्हा सगळ्यांना वाटायला लागलं खरंच हे कोणीतरी श्रेष्ठ देव असावेत. अशा प्रकारे स्वच्छंदपणे फिरता 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 सूर्यास्त झाला. मग गावाच्या बाहेर जिथे वस्ती केली होती नंदराजाने तिथे आले परत. भगवान श्रीकृष्णाचं अंगोपांगाचं सौंदर्य मथुरावासी लोक पाहत होते आणि इकडे येत्यावेळी गोकुळातल्या गोपी विरहातूर होऊन मथुरावासीबद्दल लोकांच्याबद्दल जे बोलल्या होत्या ते मथुरेमध्ये खरं ठरलं. म्हणजे आजची रात्र मथुराबाजी स्त्रियांना अतिशय आनंदाची जाणार आहे असं गोपी बोलल्या होत्या. त्या जरा मत्सराने बोलल्या होत्या पण ते खरंच झालं. कंसाला कळलं की बलराम आणि श्रीकृष्णाने धनुष्य मोडलं, सेनेचा संहार केला आणि हे सहज केलं. कंस अतिशय घाबरला. त्या दुर्बुद्धी कंसाला रात्री उशिरापर्यंत झोप आली नाही. पापी लोक घाबरट असतात. उगीच आपण घाबरतो, त्यांच्या बापाला सुद्धा घाबरू नका. जेवढा मोठा गुंड ना तेवढा घाबरट असतो. आम्ही अनुभवले. 25 वर्ष त्यांच्या बापाला भिलो नाही म्युन्सिपाल्टीत कोणाच्या गुंडाच्या. तीच कापत होते आम्हाला. कंस सुद्धा की एवढा दुष्ट ना पण पापी. त्याचे पाप आत जळत असतात, त्याला चाळत असतात. त्याला अपशकुन व्हायला लागली. वाईट स्वप्न पडायला लागली. जागा झाला की दिसायचं काय की शरीराचं प्रतिबिंब दिसत नाहीये. दिसलं तर त्याला डोकंच नाही, अवयवच नाहीत. आकाशात बघितलं तर चंद्र 2-2 दिसायला लागले. सावलीकडे बघितलं तर सावली दुभंगलेली. कानामध्ये बोटं घातली तरी आवाज ऐकू यायला लागला. झाडं हिरवीगार पण सोनेरी दिसायला लागली. धुळीमधून चालला तर पायाचे ठसे दिसेनात. हे सगळे अपशकुन आहेत. स्वप्नात दिसलं की आपण प्रेताला मिठी मारतोय. दुसरं स्वप्न पडलं गाढवावर बसून चाललो आहे. पुन्हा स्वप्न पडलं विष प्राशन करीत आहे. पुन्हा स्वप्न पडलं शरीर तेलाने माखलंय. गळ्यामध्ये जास्वंदीची फुलाची माळ आहे. अंगावर कपडे नाहीत, नग्न होऊन एकटा चाललाय. स्वप्नात जागेपणी पुष्कळ अपशकुन पाहिले. मृत्यूच्या भीतीनं चिंताक्रांत झाला. झोप उडाली. परीक्षित राजा जेव्हा रात्र संपली आणि सूर्य उगवला तेव्हा राजा कंसाने आज्ञा दिली आणि मल्ल क्रीडा महोत्सव प्रारंभ केला. आखाडा चांगल्या रीतीने सजवला होता. नगारे तुतार्या वाजू लागल्या होत्या. बैठकीच्या जागा सगळ्या सजवल्या होत्या. फुलांचे गजरे, झेंडे, वस्त्रे, पानाफुलाची तोरणं सगळीकडे बांधली होती. आणि त्या प्रेक्षागृहामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, सगळे नागरिक अनेक जण निमंत्रित ठिकाणी जाऊन बसले.
इतर देशाचे राजे सुद्धा आपापल्या आसनावर जाऊन बसले. उंच आसनावर कंस मांडलिक राजांच्या मध्ये जाऊन सिंहासनावर बसला. अपशकुन झाल्यामुळे तो मनातून घाबरलेला होता. पैलवानाच्या दंड थोपटण्याचे आवाज येऊ लागले, वाद्य वाजू लागली. गर्विष्ठ असलेले पैलवान सजून धजून उस्तादासह आखाड्यामध्ये येऊन उतरले. कोणकोणते पैलवान होते? चाणूर, मुष्टिक, कूट, शल्ल, तोशल आखाड्यामध्ये येऊन बसले. कंसानी बोलावल्यानंतर आलेले नंदराजा, गोप हे सगळे आले. कंसाला नजराणे दिले आणि आपापल्या जागेवर जाऊन बसले. शुकाचार्य म्हणतात, श्री शुक उवाच अथ कृष्णश्च रामश्च कृतशौचो परन्तप मल्लदुन्दुभिर्निर्घोषम् श्रुत्वा दृष्टमुपेयतु. परीक्षित राजा, श्रीकृष्ण आणि बलराम नित्य स्नानादी कर्म आटपून वाद्यांचा आवाज ऐकून त्या मंडपामध्ये आले. आखाड्याच्या दरवाज्यात आले. तिथे माहूत वाटच पाहत होता. कुवलयापीड नावाचा प्रचंड हत्ती होता. तो दरवाज्यात उभा केला होता आणि त्याला सांगितलं होतं, कृष्ण आणि बलराम आले की हत्तीच्या पायाखाली तुडवून टाका. कृष्णाने तो हत्ती पाहिला आणि कंबर बांधली, कुरळे केस मागे सारले आणि मेघाप्रमाणे गंभीर आवाजामध्ये त्या माहुताला म्हणाला, अंबष्टांबष्टमार्गम नौ देहपक्रममाचिरम नो चेत सकुंजरम त्वाद्य नयामि यमसादनम. हे माहुता, माहुता, अंबष्ट म्हणजे माहूत, आम्हा दोघाला जाण्याकरता वाट दे. असा हत्तीला घेऊन आडवा उभारू नको दारात, वेळ लावू नकोस, नाहीतर हत्तीसह तुला मी आता यमसदनाला पाठवीन. श्रीकृष्णाने माहुताला धमकावल्यानंतर तो माहूत रागाने लालबुंद झाला आणि काळ, मृत्यू किंवा यमराजाप्रमाणे भयंकर असलेल्या कुवलयापीड हत्तीला कृष्णाच्या दिशेनं चालवलं. कुवलयापीडाने भगवंतावर झेप घेतली आणि सोंडेमध्ये भगवंताला पकडलं, लपेटून घेतलं. भगवान सोंडेतून बाहेर सटकले आणि सोंडेवर एक ठोसा लगावून त्याच्या पायाच्या मधोमध जाऊन लपले. कुवलयापीडनं पाहिलं की आत्ता इथे होता आणि कुठे गेला. दृष्टीआड झाला, दिसेना गुप्त झाल्यामुळं. त्या कुवलयापीड हत्तीला राग आला. डोळ्याला दिसत नाही काय म्हणलं, ठीक आहे. सोंडेनं हुंगून हुंगून काढलं शोधून आणि मग पकडलं. तरी कृष्णाने ताकदीनं त्याला आपल्याला सोडवलं. भगवान त्याच्या मागे गेले, हत्तीचं शेपूट पकडलं आणि गरुड जसा सापाला फरफटत नेतो तसं सहजपणे त्याला ओढत 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 100 हात मागं नेलं. त्याला गोलगोल गोलगोल फिरवलं. डावीकडे वळून त्यांनी पकडण्याचा कृष्णाला प्रयत्न केला. कृष्ण उजवीकडे जात होता. पुन्हा उजवीकडे ज्यांनी सोंड केली की हा डावीकडे जात होता. त्याला फिरवून 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 दमवला आणि समोर येऊन त्याला एक ठोसा लगावल्याबरोबर तो खाली पडला. पुन्हा उठला. त्याच्या समोरून भगवान इकडे तिकडे पळायला लागले.
आत्ता पकडतो मग पकडतो, पण तो काही सापडेना. धावता धावता कृष्णाने जमिनीवर पडण्याचं नाटक केलं. तो जमिनीवर पडलाय असं वाटून हत्ती तिथे आला. हत्तीने गुडघे टेकले आणि आपले दोन्ही दात कृष्णाच्या पोटात खुपसण्याकरता खाली एकदम जोराने मारले. भगवान गुप्त झाले. ते दोन्ही हात, दोन्ही दात होते ते जमिनीत घुसले आणि मोडले. कुवलया पीड हत्तीची चढाई वाया गेली. तो आणखी चिडला, रागावला, कृष्णावर तुटून पडला. कृष्णाच्या अंगावर झेप घेत आहे असं पाहून भगवान त्याच्या जवळ गेले आणि त्याची सोंड एका हाताने पकडली आणि ती अशी पिरगाळून त्याला जमिनीवर पाडला. तो पडल्याबरोबर सिंहाप्रमाणे त्याच्यावर झेप घेतली. पायाने दाबून त्याचा एक दात उपटला आणि तोच दात त्याच्या पोटात खुपसला आणि त्या हत्तीला यमसदनाला पाठवलं. मेलेल्या हत्तीला तिथेच टाकून त्याचा दात खांद्यावर घेऊन भगवान त्या ठिकाणी आखाड्याच्या जागेमध्ये प्रवेश केला. खांद्यावर हत्तीचा दात आहे, अंग रक्ताने माखलेलं आहे. असे भगवान जेव्हा तिथे आखाड्याच्या आत गेल्यावर लोकांनी पाहिलं तेव्हा तो कसा दिसला? कुस्तीच्या मैदानामध्ये भगवान लोकाला कसे दिसले याचा जो श्लोक आहे, या श्लोकामध्ये 9 रसाचा परिपोष आहे. साहित्यशास्त्रातलं आश्चर्यच आहे. एका श्लोकात 9 रस. मल्लानाम शनिर्नृणाम नरवरः स्त्रीणाम स्मरो मूर्तिमान गोपानां स्वजनो सतां क्षितिभुजां शास्ता स्वपित्रो शिशु मृत्युर्भोजपतेर्विराड विदुषां तत्त्वं परं योगिनां वृष्णीनां परदेवतेति विदितो रंगंगतः साग्रजः. सोन्याच्या अक्षरात लिहावाचा श्लोक आहे. भगवान श्रीकृष्ण जेव्हा बलरामासह त्या मैदानामध्ये आले तेव्हा पैलवानांना वज्र कठोर म्हणजे रौद्र रस, सामान्य लोकांना नररत्नासारखा अद्भुत, स्त्रियांना मूर्तिमंत कामदेव शृंगार, गोपांना आप्त हास्य विनोद करणारा हास्य, दुष्टराजांना शासन करणारा वीर, अज्ञानी लोकांना सामान्य बालक वात्सल्य, लहान मुलगा म्हणजे वात्सल्य, योग्यांना परमतत्व शांत, पित्यांना मुलगा वात्सल्य झाला, योग्यांना परमतत्व शांत, कंसाला मृत्यू भयानक, अज्ञानी लोकांना सामान्य बालक आणि वृष्णीवंशीयांना श्रेष्ठ देव भक्ती. भक्ती हा 10वा रस आहे. राजन, कंस मोठा धीराचा पुरुष होता. कृष्णाने कुवलया पीडाला मारल्याचं पाहून त्याच्या लक्षात आलं की याला जिंकणं अवघड आहे. कंस घाबरला. महापराक्रमी कृष्ण आणि बलराम फुलांचे हार, वस्त्र, अलंकार यामुळे सुंदर दिसत होते. असं वाटत होतं की उत्तम वेश धारण करून जणू नट चालेल. त्याच्या तेजामुळे पाहणाऱ्यांची मनं त्याच्यावर खिळून जात होती. परीक्षित राजा त्या पुरुषोत्तमांना पाहून मंचावर बसलेले मथुरेचे नागरिक आणि इतर देशातील लोक यांचे डोळे आनंदाने भरून आले, चेहरे प्रफुल्लित झाले. त्या दोघांच्या मुखाकडे कितीही पाहिलं
तरी डोळे तृप्त होत नव्हते. जणू काही त्यांना डोळ्यांनी लोक पिऊ लागले, जिभेने चाटू लागले, नाकाने हुंगू लागले, हाताने त्याला कवटाळू लागले. त्याचं सौंदर्य, गुण, माधुर्य, निर्भयपणा यानं जणू उपस्थित लोकांना त्यांच्या लीलांचं स्मरण करून दिलं. आणि मग कृष्णाबद्दल जे ऐकलं होतं त्या कथा एकमेकांना सांगायला लागली. लोक म्हणायला लागले, हे दोघे जण सामान्य नाहीत बरं का, हे साक्षात परमेश्वराचे अंश आहेत. भगवान वसुदेवाच्या पोटी जन्माला आलेत, हे देवकीपासून जन्मलेत. वसुदेवाने त्यांना गोकुळामध्ये नेऊन ठेवलं, नंदाच्या घरी ते गुप्तपणे राहिले. अहो, तुम्हाला काय सांगावं, पूतना, तृणावर्त, शंखचूड, केशी, धेनुक या दैत्याला यांनीच मारले. लोक आश्चर्याने एकमेकाशी बोलायला लागलेत. यमनार्जुन या 2 वृक्षाचा, त्या यक्षांचा उद्धार यांनीच केला. हो, गायी आणि गोपालांना दावानलापासून यांनी वाचवलं. अहो, ते काहीच नाही, कालिया नागाचं दमन केलं, इंद्राचा मानभंग केला. एक जण म्हणाला, अहो ते काहीच नाही, गोवर्धन पर्वत 7 दिवस हातावर उचलला यांनी, करंगळीवर नुसता. आणि वादळ आणि पाऊस यापासून गोकुळ वाचवलं. गोपी याच्या मुखाकडे सतत पाहत होत्या आणि आपला सर्व प्रकारचा ताप शांत करत होत्या. हा यदुवंशाचं रक्षण करणार आहे. हा दुसरा आहे ना गोरापान, बलराम गोरापान होता. हा कृष्णाचा मोठा भाऊ आहे. त्यांनीच प्रलंबासूर, वत्सासूर, बकासूर यांना मारलं. अशी लोकांमध्ये चर्चा चालू होती कृष्णाबद्दल आणि बलरामाबद्दल. तेव्हा चाणूर समोर आला आणि म्हणाला, हे नंदसूनो हे राम, भवन्तौ वीरसम्मतौ नियुद्ध कुशलौ श्रुत्वा राज्ञाहूतौ दिदृक्षणा. हे नंदाच्या पुत्रा, हे रामा, तुम्ही दोघे जण वीर आहात, कुस्तीमध्ये निपुण आहात. तुमचं कौशल्य पाहण्याकरता राजाने तुम्हाला इथं बोलावलंय. जी प्रजा मन वाचा कर्मानी राजाला प्रिय असलेले कार्य करते त्या प्रजेचं कल्याण होतं. जी या विरुद्ध वागते तिचं कल्याण होत नाही. गायी वासरं चालणाऱ्या गवळ्याची मुलं तुम्ही आनंदाने वनामध्ये कुस्त्या खेळत असतात, हे सर्वांना माहीत आहे. म्हणून आपण कंस महाराजांना आवडणारी गोष्ट करू, आपण कुस्त्या करू. त्यांच्याशी कुस्ती करावी अशी श्रीकृष्णाची इच्छा होतीच. पण मुद्दाम त्याला खवळण्याकरता म्हणाले, चाणूरा, आम्ही सुद्धा भोजराज कंसाची प्रजाच आहोत. राजाला आवडणारी कुस्ती केलीच पाहिजे, त्यातच आमचं उत्तम कल्याण आहे. पण चाणूरा, अरे आम्ही लहान आहोत, आमच्या बरोबरीची ताकद असणाऱ्या मुलाबरोबर कुस्ती खेळू, तुझ्यासारख्या बलाढ्य मल्लाबरोबर कशी कुस्ती करणार आम्ही? अन्याय होईल. चाणूर म्हणाला, अरे तू आणि बलराम बाल नाहीत, किशोरही नाहीत. अरे बलवानामध्ये श्रेष्ठ आहात. 1000 हत्तीचं बळ असलेला कुवलयापीड तुम्ही मारलात, तुम्हाला लहान कोण म्हणेल? म्हणून तुम्ही दोघांनी बलवानाबरोबर लढावं, यात अन्याय नाही. तू माझ्याबरोबर कुस्ती खेळ, बलराम मुष्टिकाबरोबर कुस्ती खेळेल. श्रीकृष्णाने चाणूराधिकाला मारण्याचं निश्चित केलं आणि दोघांचं युद्ध सुरू झालं. हातामध्ये हात बांधले, पायात पाय अडकवले, ताकदीने एकमेकाला ओढू लागले, ढकलू लागले.
कोपरापासून हाताना कोपर, गुडघ्याना गुडघे, डोक्याना डोकी, छातीना छाती टेकून एकमेकावर आघात करू लागले. गरगर फिरवणं, लांब ढकलणं, मिठीत घेणं, खाली पाडणं, पुढं जाणं, मागं येणं, वर उचलणं, पुन्हा उठवणं, अंगावर चाल करून जाणं, गप्प उभा राहणं, अशा प्रकारे जोरात कुस्ती सुरू झाली. कुस्त्याची दंगल पाहण्याकरता नगरातील महिला सुद्धा आल्या होत्या. मोठमोठ्या बैलवानाबरोबर लहान मुलं रडत आहेत हे पाहून त्या बायकांना दया आली. त्या आपसामध्ये चर्चा करायला लागल्या. हो, राज्यसभेमध्ये केवढा अधर्म चाललाय. एका बाजूला बलवान असे हे मल्ल, दुसऱ्या बाजूला लहान मुलं. वज्राप्रमाणे कठोर शरीर असणारे, पर्वतासारखे दिसणारे मल्ल कोणीकडे, आणि अजून तारुण्यात सुद्धा न आलेले कोमल शरीराचे किशोर कोणीकडे. हे धर्माचं उल्लंघन आहे, अधर्म आहे. जिथे अधर्म चालला असेल तिथे राहू नये. शक्ती असेल तर प्रतिकार करावा, शक्ती नसेल तर निघून जावं, पाहू नये. बुद्धिमान पुरुषाने सभेत उपस्थित असल्याचे दोष जाणण्यास सभेला जाऊ नये. तिथे जाऊन त्यांचं अवगुण न सांगणं, गप्प बसणं, मी जाणत नाही असं म्हणणं, हेही योग्य नव्हे. अन्याय झालेला पाहणं सुद्धा पाप आहे. म्हणून भीष्माला भगवंताने उत्तर दिलं. भीष्माचार्य म्हणाले, देवा, मी आयुष्यात पाप केलं नाही, मला दुःख का? भगवान म्हणाले, बरोबर आहे, तू पाप केलं नाहीस, पण पाप पाहिलंस, मनात आणलं असतं तर कौरवाला गप्प बसवणं तुला शक्य होतं, नाही केलंस. शत्रूच्या चारी बाजूनी फिरणाऱ्या श्रीकृष्णाच्या मुखगमनाकडे पहा. चेहऱ्यावर त्याच्या घामाचे बिंदू चमकत आहेत. मुष्टिकावर रागावल्यामुळे डोळे लाल झालेला बलरामाचा चेहरा तुम्हाला दिसत नाही का? अनावर हास्यामुळे बघा किती सुंदर दिसतोय तो. लोक बोलतायत, हो, ती व्रजभूमी किती धन्य आहे, कारण भगवान मनुष्याच्या रूपाने तिथे राहतात. हो, भगवान शंकर लक्ष्मी ज्याच्या चरणाची पूजा करते तेच कृष्ण बलराम रानफुलाची माळ घालून, बासरी वाजवीत, गायी चारीत, तीनवेळा खेळ खेळत विहार करतात. आणि दोन्ही डोळ्यांनी त्यांना नित्य पाहणाऱ्या गोपींनी कोणती तपश्चर्या केली असेल कोण जाणे. या कृष्णाचं स्वयंसिद्ध रूप म्हणजे लावण्याचं सार सर्वस्व आहे. जगात कोणतंही रूप याच्या तोडीचं नाही. मग याच्यापेक्षा अधिक सुंदर असेल कसा? शिवाय याचं रूप क्षणाक्षणाला नवं आहे, नित्य नूतन. यश, सौंदर्य, ऐश्वर याचं एकमेव आश्रयस्थान आहे. याचं दर्शन दुर्लभ आहे. गोकुळातल्या गोपी धन्य आहेत. त्यांनी धार काढताना, दही घुसळताना, धान्य काढताना, जमीन सारवताना, बालकाला झोके देताना, रडणाऱ्या बालकाची समजूत घालताना, न्हाऊ माखू घालताना, घराची जाडजूड करताना, सगळी कामं करताना या गोपी कृष्णाचं गायन करतात, म्हणून त्या धन्य आहेत. प्रातःकाळी जेव्हा गायींना चारण्याकरता व्रजातून वनामध्ये जातात आणि सायंकाळी परत येतात, तेव्हा त्यांनी वाजवलेली बासरी ऐकून गोपी घरातून बाहेर रस्त्यावर येतात आणि स्मितहास्य करून त्याला दयेनं भरलेल्या नजरेनं पाहतात. केवढं पुण्य त्यांचं.
शुकाचार्य म्हणतात, हे भरतश्रेष्ठा, परीक्षित राजा, स्त्रिया त्याच्याविषयी असे बोलत होत्या आणि मग लढाई करता 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 भगवंतानी शत्रूला मारण्याचा निश्चय केला. स्त्रिया भीतीनं व्याकुळ झाल्या होत्या, तरी पण त्यांना आपल्या मुलाचं शौर्य माहीत होतं. श्रीकृष्ण आणि बलराम लढाई करत होते, कुस्त्या करत होते. बलरामाबरोबर मुष्टिक लढत होता आणि कृष्णाबरोबर चाणूर लढत होता. भगवंताचे ठोसे वज्रापेक्षा कठोर होते, त्यामुळे चाणुराचं अंग खिळखिळ होऊ लागलं. त्याला वारंवार मूर्छा येऊ लागली. शेवटी अत्यंत चिडून त्यांनी ससण्याप्रमाणे झडप घातली आणि भगवंताच्या छातीवर प्रहार केला. पण फुलाच्या माळेनं मारल्यावर हत्ती जसा विचलित होत नाही, तसं चाणुराच्या प्रहाराने भगवान मुळीच विचलित झाले नाहीत. चाणुराचे दोन्ही हात पकडले, अत्यंत वेगाने त्याला गरगर गरगर फिरवला आणि जमिनीवर आपटला. त्याबरोबर त्याचे प्राण निघून गेले. वेशभूषा अस्ताव्यस्त झाली, केस आणि फुलांच्या माळा विस्कटल्या आणि तो खाली पडला. मुष्टिकाने सुद्धा बलरामाला एक ठोसा लगावला. बलरामाने त्याला अतिशय जोरात चापट मारली. तो कापायला लागला, व्यथित झाला, तोंडातून रक्त ओकू लागला आणि वादळाने उखडलेल्या झाडाप्रमाणे जमिनीवर पडला. मग योद्ध्यामध्ये श्रेष्ठ असणाऱ्या बलरामाने कूट नावाच्या पैलवानाला समोर आलेलं पाहिलं आणि डाव्या हाताच्या ठोशाने नुसता त्याला मारून टाकला. त्याचवेळी भगवान श्रीकृष्णाने पायाने ठोकर मारून शल नावाच्या मल्लाचं मस्तक उडवलं, तोशलाला उभं चिरलं. चाणूर, मुष्टी, कूट, शल, तोशल हे पाचही बलाढ्य पैलवान मारले गेले. ते पाहिल्यावर उरलेले प्राण वाचवण्याकरता पळून गेले. श्रीकृष्णाने आपल्या गोपांना जवळ बोलावलं. वाद्य वाजायला सुरुवात झाली. विजयोत्सव साजरा होऊ लागला. गोपाळ सगळे मधल्या पटांगणात आलेने नाचायला लागले. बलराम कृष्णाच्या या अद्भुत कृत्याने लोकांना अतिशय आनंद झाला. कंसाखेरीज सगळे साधू पुरुष, ब्राह्मण वाहवा वाहवा म्हणून प्रशंसा करू लागले. मोठमोठे पैलवान मारले गेले किंवा पळून गेले. वाद्य वाजायला लागली म्हणल्यावर कंस संतापला. त्याने सेवकांना आज्ञा केली, बंद करा हे वाजणं. दुराचारी या मुलांना वसुदेवाच्या नगराच्या बाहेर हाकलून द्या. गोपांचं धन हिसकावून घ्या. दुर्बुद्धी नंदाला कैद करा. वसुदेवाला मारून टाका. माझा बाप उग्रसेन सुद्धा त्याच्या अनुयायासह शत्रुपक्षाला मिळालाय, त्यालाही मारून टाका. अविचाराने संतापाने बडबड करू लागला कंस. आणि त्याच वेळी श्रीकृष्णाने वेगाने त्या उंच मंचावर उडी मारली. कंसाने पाहिलं की साक्षात मृत्यू आपल्या जवळ यायला लागलाय. तेव्हा त्याने सिंहासनावर उठून ढाल आणि तलवार हातात घेतली. हातात तलवार घेऊन प्रहार करण्याकरता आकाशात उडणाऱ्या ससाण्याप्रमाणे तो कधी डावीकडे कधी उजवीकडे जाऊ लागला. आणि तेवढ्यात गरुडाने सापाला पकडावं तसं प्रखर तेज असणाऱ्या भगवंतानी त्याला घट्ट पकडला. घ्या नारळ. प्रगृह्य केशेषु चलत् किरीटम् निपात्य रंगोपरि तुंगमंचात् तस्योपरिष्टात् स्वयमब्जनाथः पपात विश्वा
क्षय आत्मतंतः गोपाल कृष्ण भगवान की. श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेव दर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. श्री कृष्ण गोविंद प्रद्युम्न दामो गोपाल कृष्ण भगवान की जय. उडी मारून त्याच्या केसाला पकडला, किरीट खाली पडला, उंच मंचावरून त्याला आखाड्यामध्ये आणून आपटला आणि त्याच्या अंगावर उडी मारली. सगळ्या विश्वाचा आश्रय असलेल्या पद्मनाभ भगवंतानी कंसाला मारला. त्याचा तात्काळ मृत्यू झाला. सिंह जसा हत्तीला फरफटत नेतो त्याप्रमाणे सर्वांच्या देखत श्रीकृष्णाने कंसाचं प्रेत जमिनीवरून फरफटत नेलं. हे नरेंद्रा, शुकाचार्य म्हणतायत, सगळ्यांच्या तोंडून हाय हाय असे मोठ्यांदा उद्गार निघाले. अत्यंत भयभीत होऊन कंस नेहमीच कृष्णाचं चिंतन करीत होता. भीतीने का होईना चिंतन केलं ना, म्हणून मुक्त झाला. खाताना, पिताना, झोपताना, चालताना, बोलताना, श्वास घेताना सर्वच वेळी हातात सुदर्शन घेतलेल्या कंसाला तो कंस हातात सुदर्शन घेतलेल्या कृष्णाला पाहत होता. म्हणून त्याला तदेव रूपम दुर्वापमाप दुर्लभ अशी सारूप्य मुक्ती त्याला मिळाली. कारण भीतीनं वैराने का होईना अखंडपणे भगवंताचं नाम घेतलं. कंक, न्यग्रोध असे कंसाचे धाकटे भाऊ होते 8. भावाच्या मृत्यूचा बदला घेण्याकरता ते अंगावर धावून आले. कृष्णानी आणि बलरामानी परिघाने सिंह पशूंना मारतो तसं त्यांना मारून टाकला. आकाशामध्ये दुंदुभी वाजू लागल्या. भगवंताचे विभूती स्वरूप असलेले ब्रह्मदेव, शंकर इत्यादी सगळेजण भगवंतावर पुष्पवृष्टाव करू लागले. गोपाल कृष्ण भगवान श्रीकृष्णाची स्तुती करू लागले. अप्सरा नृत्य करू लागल्या. महाराज, कंस आणि त्याच्या भावाच्या पत्नी स्वजनांच्या मृत्यूमुळे अतिशय दुःखी झाल्या. त्या डोके बडवून घेऊ लागल्या, डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. कंसाच्या स्त्रिया सगळ्या वीरशय्येवर कायमची झोप घेणाऱ्या पतीला कवटाळून वारंवार अश्रू ढाळू लागल्या, आक्रोश करू लागल्या. हा नाथ प्रिय धर्मज्ञ करुणानाथ वत्सल त्वया हृदेन निहता वयन्ते सगृह प्रजा. हे नाथ, हे प्रियतमा, धर्मज्ञा, करुणमया, अनाथवत्सला, आपला मृत्यू झाल्यामुळे आमची घरं उजाड झाली आहेत, आमची मुलं अनाथ झाली आहेत. आपण या नगराचे स्वामी होता. आपण गेल्याने उत्सव संपले, मांगल्य लयाला गेले, मथुरा नगरी अशोभनीय झाली. स्वामी, आता ते खरं बोलल्या. निरपराध लोकांना आपण अतिशय छळलं म्हणून आपली ही दशा झाली. जीवांना पीडा देणाऱ्या कोणाचं कल्याण होणार?
जगातील सर्व प्राण्याची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय याचं कारण भगवान आहेत. जो त्याचं वाईट व्हावं असं चिंतन करतो तो कधी सुखी होईल का? शुकदेव म्हणाले, जगाचं पोषण करणाऱ्या श्रीकृष्णांनी कंसाच्या स्त्रियांचं सांत्वन केलं, सगळं क्रियाकर्म केलं, आई वडिलांना बंधनातून सोडवलं, त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं. परंतु आपल्या मुलांनी वंदन केल्यानंतर सुद्धा वसुदेवानी ते जगदीश्वर आहेत, पुत्र नव्हेत असं समजून त्यांना छातीला कवटाळलं नाही, उलट हात जोडले कृष्णालाच. श्री शुक उवाच पितरा उपलब्धार्थौ विदित्वा पुरुषोत्तमः मा भूदिति निजां मायां तथा न जनमोहिनीं. भगवान श्रीकृष्णाला जाणवलं की आपल्या आईवडिलांना मी भगवान आहे हे कळलेलं दिसतंय. तेव्हा हे ज्ञान राहता कामा नये. आपल्याला आईवडिलाचं प्रेमच मिळालं नाही, आपण समोर आली की आपल्याच पाया पडतील तीच. म्हणून त्यांनी लोकांना मोहित करणारी योगमाया आईवडिलावर पसरली. कृष्ण आपल्या थोरल्या बंधूसह आईवडिलाकडे गेले. आई बाबा अशी हाक मारून त्यांना म्हणाले, बाबा आई, आम्ही आपले पुत्र असून, आपण आमच्यासाठी नेहमी उत्कंठित असून बाल्य, पौगंड किंवा किशोरावस्थांचं सुख आपल्याला आम्ही देऊ शकलो नाही. दुर्दैवाने आम्हाला आपल्याजवळ राहण्याचं भाग्य प्राप्त झालं नाही. आईवडिलांच्या घरी असणाऱ्या मुलांना लाड करून घेण्याचं जे सुख मिळतं ते आम्हाला मिळालं नाही. माता पिताच या शरीराला जन्म देऊन त्यांचं लालन पालन करतात, तेव्हा ते शरीर पुरुषार्थ प्राप्तीचं साधन बनतं. म्हणून एखाद्याने 100 वर्ष जिवंत राहून जरी मातापित्याची सेवा केली तरी त्यांच्या ऋणातून ते मुक्त होऊ शकत नाहीत. आई बाबा, सामर्थ्य असून सुद्धा जो पुत्र आपल्या आई वडिलाची शरीराने, धनाने, मनाने सेवा करीत नाही तो जिवंत असून मेल्यासारखा आहे. मेल्यावर त्याला यमदूत त्याचंच मांस शरीराचं त्याला खाऊ घालतात. सामर्थ्य असून सुद्धा जो माणूस आपले म्हातारे आई वडील, पतिव्रता पत्नी, लहान मुलं, गुरु, ब्राह्मण, शरणागताचं पालन पोषण करीत नाही तो जिवंत असून मेल्यासारखा आहे. बाबा, आपली सेवा न करण्यामुळे आमचं आत्तापर्यंतचं आयुष्य व्यर्थ गेलं. कंसाच्या भीतीनं आम्ही आपली सेवा करू शकलो नाही, तेव्हा आपल्या दोघांची सेवा आत्तापर्यंत घडली नाही याबद्दल आम्हाला क्षमा करा. पापी दुष्ट कंसाने आपल्याला अतिशय क्लेश दिले, पण आम्ही परतंत्र असल्यामुळे काही सेवा करू शकलो नाही. शुकाचार्य म्हणतात, भगवंताची ती वाणी ऐकली आणि वसुदेव देवकी दोघे मोहित झाले. पुत्रभाव त्यांचा जागृत झाला, वात्सल्य जागृत झालं. त्यांना मांडीवर घेतलं, छातीशी कवटाळलं. शुकाचार्य म्हणतात, परीक्षित राजा, स्नेहपाशाने बांधले जाऊन ते पूर्णतः आता मोहित झाले. अश्रुधारांनी त्यांना भिजवू लागले. वसुदेव देवकीचे कंठ दाटून आले म्हणून बोलता येईना. अशा प्रकारे आई वडिलांचं सांत्वन केलं. उग्रसेनाला सोडवून त्यांना यादवांचा राजा केलं.
उग्रसेनाला भगवान म्हणाले, मातामह, आम्ही आपली प्रजा आहोत, आपण आज्ञा करावी. ययातीचा शाप असल्यामुळे यदुवंशी राजसिंहासनावर बसू शकत नाहीत, पण मी आज्ञा केल्यामुळे तुम्ही मात्र बसू शकता. मीच सेवक होऊन आपली सेवा करीत आहे, त्यामुळे देवदेवता सुद्धा आपली सेवा करतील. कंस मेल्यानंतर कंसाच्या भीतीनं देशोधडीला गेलेले जे होते, यदू, वृष्णी, अंधक, मधु, दाशार्ह, कुकुर, हे सगळे नातेवाईक परत बोलावले. घरापासून दूर परक्या ठिकाणी ते राहत होते. त्यांनी अतिशय दुःख भोगलं. भगवंतांनी त्या सर्वांना मथुरेमध्ये परत आणलं. धनसंपत्ती खूप दिली आणि पुन्हा त्यांच्या त्यांच्या ठिकाणी त्यांना स्थानापन्न केलं. सगळेजण आता रामकृष्णाच्या बाहुबलाखाली सुरक्षित होते. कोणालाही कसलंही दुःख नव्हतं. सगळे मनोरथ पूर्ण झाले होते, कृतार्थ झाले होते. आपापल्या घरामध्ये सगळे सुखाने राहू लागले. श्रीकृष्णाचं मुखकमल नेहमी प्रफुल्लित असे. त्याचं सौंदर्य अपार होतं. दयार्द्र हास्ययुक्त नजरेने पाहणाऱ्या त्या मुखाचं लोक दररोज दर्शन घेत असत आणि त्या आनंदामध्ये मग्न होत असत. मथुरेतले म्हातारे लोक सुद्धा तरुणाप्रमाणे उत्साही झाले होते, बलवान झाले होते. आपल्या डोळ्याची ओंजळ करून भगवंताच्या मुखारविंदाच्या अमृतमय मकरंद रसाचं ते पान करीत होते. हे राजेंद्रा, भगवान देवकीनंदन आणि बलराम दोघेही नंदबाबाच्या जवळ गेले निरोप द्यायला आता आणि म्हणाले, पितर्युवाभ्याम स्निग्धाभ्याम पोषितौ लालितौ भृशं पितोरभ्यधिका प्रीतिर् आत्मजेष्वात्मनोऽपि. बाबा, नंद बाबा, आपण दोघांनी अत्यंत प्रेमाने लाडाने आमचं पालनपोषण केलं. आपल्या मुलावर आईबाप स्वतःच्या शरीरापेक्षा जास्त प्रेम करतात, यात संशय नाही. पालनपोषण करू शकत नसल्यामुळे स्वजनांनी ज्यांचा त्याग केला त्या बालकाचं पालनपोषण आपल्या मुलाप्रमाणे आपण केलं आणि जे करतात ते खरे आई वडील आहे. बाबा, आता आपण व्रजामध्ये परत जा. तेथील सुहृद संबंधित लोकांना सुखी करा. आमची ताटातूट झाल्यामुळे दुःखी झालेल्या लोकांना पुन्हा कधीतरी आम्ही गोकुळामध्ये येऊ. कृष्णाने नंदादी गोपांची समजूत घातली. आदरपूर्वक त्यांना वस्त्र, अलंकार, भांडी वगैरे देऊन सत्कार केला. नंदबाबा प्रेमाने सद्गरित झाले. दोन्ही मुलांना छातीशी कवटाळलं आणि मग अश्रुपूर्ण नेत्रांनी गोपासह ते गोकुळात गेले. शुकाचार्य म्हणतात, राजा, नंतर वसुदेवानी पुरोहित कोण गर्ग ऋषीला बोलावलं. दोन्ही मुलांचं विधीपूर्वक मौजीबंधन केलं. ब्राह्मणांना वस्त्रालंकार देऊन सत्कार केले, दक्षिणा दिली. गळ्यात सोन्याच्या आणि रेशमी वस्त्राच्या माळा घातलेल्या सवत्स गायी दान दिल्या. महाबुद्धिमान वसुदेवानी कृष्ण जन्माला आल्यानंतर जितक्या गायी दान करण्याचा संकल्प केला होता तेवढ्या सगळ्या गायी दान केल्या. यदुवंशाचे पुरोहित गर्गाचार्य
यांनी यज्ञोपवीत संस्कार केल्यावर राम आणि कृष्ण दोघे द्विज झाले. ब्रह्मचर्य व्रताचा स्वीकार केला. खरं म्हणजे ते सर्वज्ञ होते. सगळ्या विद्या त्यांच्यापासूनच उत्पन्न झाल्या होत्या. तरी सुद्धा शिकण्याकरता गुरुच्या घरी गेले. का? मनुष्य जन्माला आलोय ना, मनुष्यासारखं वागलं पाहिजे. गुरुकुलामध्ये निवास करण्याच्या दृष्टीनं सांदीपनी ऋषीच्या आश्रमात गेले. भगवान जरी होते तरी गुरु घरी जावं लागलं. गुरु करावाच लागतो. गुरुशिवाय ज्ञान नाही. सांदीपनी ऋषी सर्वज्ञ होते. अवंतीपुरामध्ये राहत होते. गुरूंची उत्तम प्रकारे सेवा केली. भक्तिभावाने देव समजून त्यांची सेवा करू लागले. गुरुवर्य सांदीपनी त्या सेवेने अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी 6 अंग वेदाची, वेदांग, उपनिषद आणि सर्व वेदांचं शिक्षण दिलं. मंत्र, देवतांचं ज्ञान, धनुर्वेद, मनुस्मृती. कृष्णाला सुद्धा मनुस्मृती शिकवली. नंतर काय काय शिकवलं? धर्मशास्त्र, मीमांसा, वेदांचं तात्पर्य सांगणारी शास्त्र, तर्कविद्या, संधी म्हणजे तह कसा करावा, विग्रह, यान, आसन, द्वैध, आश्रय, अशा 6 वेदाने युक्त अशी राजनीती. हे सगळं गुरूंनी शिकवलं. आता काय त्यांना शिकवायचं म्हणजे एकदा सांगितलं की पाठ. आपल्या भाषेमध्ये 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण आणि 64 कला. श्रीधराचार्यांची जी पोथी आहे संस्कृत भाषामध्ये 64 कलांची नावं दिलेली आहेत. कळलं का? हे सगळं शिकवलं. मग हे सगळे एक पाठी होते. एकदा सांगितले की पाठ. 64 दिवसामध्ये 64 कलांचं ज्ञान मिळवलं. अध्ययन संपल्यावर त्यांनी सांदीपनी ऋषींना विचारलं की गुरुवर्य, आपल्याला दक्षिणा काय पाहिजे? गुरुदक्षिणा. महाराज शुकाचार्य म्हणतात, परीक्षिती महाराज सांदीपनी ऋषींना कृष्ण बलरामाचा अद्भुत महिमा माहीत होता. त्यांनी बायकोला विचारलं काय मागायचं. यांनी सांगितलं बायकोनी की प्रभास क्षेत्रामध्ये समुद्रात स्नानाला गेलेला माझा मुलगा हा बुडून मरण पावलेला आहे, तो परत आणून द्या. भगवान ठीक आहे म्हणाले आणि प्रभास क्षेत्री गेले. समुद्र तटावर क्षणभर बसले. पूजा सामग्री आणली. समुद्र हात जोडून आला. भगवंतांनी सांगितलं की तुझ्या लाटांनी वाहून नेलेला माझा गुरुपुत्र परत दे. समुद्र म्हणाला, देवा तो माझ्याकडे नाही, माझ्या पाण्यामध्ये शंखासूर आहे, त्याच्या पोटामध्ये तो आहे. म्हणून ते समुद्रात गेले. शंखासुराला मारलं, पण त्याच्या पोटामध्ये तो बालक दिसला नाही. मग ते यमाकडे संयमिनी नगरीला गेले. भगवान म्हणाले, यमराज, माझा गुरुपुत्र तुझे आणला आहे, तो मला परत दे. यमराज म्हणाले, जशी आपली आज्ञा. आणि यमाने गुरुपुत्र आणून दिला. पुन्हा पृथ्वीवर आले. गुरुकडे जाऊन तो मुलगा त्यांच्या स्वाधीन केला आणि विचारलं, गुरुवर्य, आपल्याला आणखी काही पाहिजे असेल तर मागा. गुरुजी म्हणाले, मुलानो, तुम्ही मला उत्तम गुरुदक्षिणा दिली,
अजून काय पाहिजे? तुमच्यासारख्यांच्या गुरुचे कोणते मनोरथ अपूर्ण राहणार आहेत? जा, आपापल्या घरी जा. पवित्र करणारी कीर्ती तुम्हाला प्राप्त हो. आणि आशीर्वाद दिला, तुम्ही शिकून घेतलेली विद्या इहलोकी परलोकी नित्य नूतन राहो. अशा रीतीने गुरुजींची अनुमती दिल्यावर वायूप्रमाणे वेग आणि मेघाप्रमाणे आवाज असणाऱ्या रथावर आरूढ होऊन ते मथुरेला परत आले. पुष्कळ दिवस बलराम कृष्णाला न पाहिल्यामुळे दुःखी झालेली मथुरेतली प्रजा कृष्ण बलरामाला पाहून आनंदित झाली. हरवलेलं धन सापडावं असा त्यांना आनंद झाला. मथुरेला परत आल्यानंतर भगवंताला गोकुळाची आठवण झाली आणि मग उद्धवाला पाठवलं. उद्धवा, गोकुळामध्ये जा आणि तिथलं वर्तमान घेऊन ये.